कोरोचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती। बातम्याचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत। कोरोची कचरा मुक्तीसाठी कोरोचीच्या सरपंचांचा पीएचडी अभ्यासू पॅटर्न, नियोजनबद्ध कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक। गावचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचा प्रश्न अत्यंत जटिल बनत चालला आहे। मात्र कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोर यांनी समस्येकडे केवळ एक तक्रार म्हणून न बघता त्यावर अत्यंत शास्त्रीय आणि दूरगामी उपाययोजना सुरू केल्या आहेत। त्यांनी कचऱ्याची वर्गीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी अशी स्वच्छता मोहीम त्यांनी गतिमान केली आहे। नुकतेच गावच्या सेवेत नवीन घंटाकडे दाखल करून त्यांनी कचरा संकलनाची यंत्रणा अधिक मजबूत केली आहे। कचरा साचू नये म्हणून दररोज सकाळी नियोजित वेळेत घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत। स्वतः उच्च शिक्षित असल्याने सरपंचांनी आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि सुयोग्य नियोजनाचा वापर सुरू केला आहे। गाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे। गाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे। रस्त्याकडेला कचरा टाकू नये आणि घंटा गाडीतच कचरा द्यावा यासाठी त्यांची सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। कचरा व्यवस्थापनातील त्यांच्या या शिस्तबद्ध आणि अभ्यासू कार्यपद्धतीमुळे गावातील प्रमुख चौक आणि रस्ते आता मोकळे होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। भविष्यामध्ये कचऱ्यावरती जर यश आलं तर कचऱ्याचं प्लॅनिंग इतकं चांगलं करू की महाराष्ट्र त्याचा आदर्श घेईल। इतकं चांगलं या ठिकाणी प्लॅनिंग त्या कचऱ्याचं आपण करू। त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची मला गरज आहे। त्या ठिकाणी गावातल्या विविध या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं पावत्या गोळा करते आणि पावती गोळा केल्यानंतर जे कार्यक्रम संपले झाल्यानंतर जे उर्वरित पैसे असतात ते पैसे आम्ही शिल्लक ठेवतो आणि त्याचा सुद्धा आम्ही बोर्ड लावतो लोकांच्या एक विश्वास निर्माण करण्यासाठी। आणि जी उर्वरित रक्कम राहील शिल्लक राहील ती आपण ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्याने 25% ग्रामपंचायतीचा निधी वर्ग करून शेवबाईगा या ठिकाणी आम्ही आज खरेदी करतो। खरं तर सांगायचं तर वाढीव भाग आहे। कोरोची सारखं 65,000 लोकसंख्येचं गाव आणि या लोकसंख्येच्या या ठिकाणी शेवबाईका नसल्यामुळे आमच्या गावातील एखादा माणूस मयत झाला तर ते मयत इचलकरंजी सारख्या ठिकाणी त्याला घेऊन जावं लागतं आणि म्हणून आम्ही ह्या वाढीव गावाची या ठिकाणी गरज ओळखून आम्ही घंटागाडी देखील खरेदी केलेला आहे। ही तिन्ही वाहनं किंवा ग्रामपंचायतीकडे असणारी सगळी वाहनं हे भविष्यामध्ये सक्षमपणे आम्ही चालवू हा विश्वास तुम्हाला आम्ही देतो।